नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे अक्षरामध्ये आणि अंकामध्ये लेखन बघणार आहोत आणि त्याचा नक्की काय अर्थ असतो ते सुद्धा बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपल्याकडे अशी एक संख्या दिलेली आहे आणि या संख्याला अक्षराच्या स्वरूपात कसं लिहायचं ते आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की ही संख्या म्हणजे नेमकं काय आहे आणि तिचं विस्तारित रूप काय आहे। तर आपल्याला जर इथे अशा प्रकारची एक स्थानिक किंमत सारणी दिली तर आपण तिच्या सहाय्याने या संख्येचा नक्की अर्थ समजून घेऊ शकतो। तर बघा, आपल्याला या संख्येमध्ये इथे एकक स्थानावरती 5 ही संख्या दिलेली आहे किंवा 5 हा अंक दिलेला आहे आणि हा 5 याचा अर्थ आहे 5 एकक, म्हणून आपण इथे एकक स्थानी 5 लिहून घेऊया। आता याच्या पुढे इथे 0 हा अंक दशक स्थानी आहे, म्हणजे या संख्येमध्ये 0 दशक आहेत आणि त्यापुढे इथे शतक स्थानी 6 ही संख्या आहे, म्हणजेच या संख्येमध्ये 6 शतक आहेत। 6 शतक म्हणजे किती? 6 गुणिले 100 बरोबर 600। म्हणजे आपल्याला इथपर्यंत संख्या कळलेली आहे की 605 ही संख्या याच्या शतक स्थानापासूनची आहे। आता आपण याचा हजार स्थानाचा अंक बघूया आणि तो आहे 2, म्हणजेच इथे 2 हे हजार स्थानी असल्यामुळे आपल्या स्थानिक किंमत सारणीमध्ये 2 हे इथे येतील आणि आपण 2000 ही संख्या इथे बरोबर ओळखू शकतो। आणि यापुढे आपल्याकडे इथे दशहजार स्थानी 8 हा अंक आहे आणि म्हणून 8 हे आपल्याकडे किती आहेत तर 8 दशहजार आहेत, म्हणून आपण दशहजार स्थानी 8 हा अंक लिहूया आणि त्याची स्थानिक किंमत किती आहे तर 8 दशहजार म्हणजेच 80,000 इतकी। आता आपल्याला इथे समजलेलं आहे की आपल्याकडे ही संख्या आलेली आहे आणि हिला आपण अक्षरी स्वरूपात कशा लिहू शकतो? बरोबर, आपण लिहू शकतो हे आहेत 82,000 आणि ह्याला आपण अशा प्रकारे खाली लिहिले 82,000 आणि पुढे आहेत 605 आणि त्याला आपण अशा प्रकारे लिहिले। तर आपण या संख्येला अशा प्रकारे खाली 82,605 असे अक्षरी स्वरूपात लिहिलेले आहे। आता तुम्हाला समजलेलं असेल की संख्यांना अक्षरी स्वरूपात कसं लिहायचं। आता आपण यापुढे अजून एक उदाहरण बघूया आणि ते उदाहरण आपल्याकडे आहे 50,631। आता 50,631 या संख्येतील स्थानिक किमती आपण अंकाच्या स्वरूपात खाली लिहायच्या आहेत आणि या संख्येला अक्षरातून अंक रूपात कसं लिहायचं ते आपण इथे बघणार आहोत। तर इथे आपल्याला हे माहिती आहे की इथे 50,000 म्हणजेच दशहजार स्थानापर्यंतच्या संख्या आहेत आणि म्हणून इथे आपण अशा प्रकारे एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार ह्या 5 रिकाम्या जागा पहिले काढून घेऊया। आता इथे 50,000 या संख्येला आपण खाली अशा प्रकारे लिहू शकतो 50 आणि 631 या संख्येला आपण 6, 3 आणि 1 असं लिहू शकतो। म्हणजेच आपण याला खाली अशा प्रकारे लिहिले 50,000 त्यानंतर स्वल्पविराम आणि 631, म्हणजेच ही संख्या आपण अंकाच्या स्वरूपात अशा प्रकारे लिहिलेली आहे।